प्रभूच्या नावामध्ये मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. आज अनेकांनी मायवार मदर्स डे या ठिकाणी साजरा केलेला आणि हा मदर्स डे किंवा मायवार मातृदिन साजरा करत असताना प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये एक वेगळ्या प्रकारचा उत्साह, एक वेगळ्या प्रकारचं आनंदी वातावरण आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. पण प्रियानो, नाण्याची दुसरी बाजू पण ही आहे की ज्यावेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये हयात असणाऱ्या आमच्या आईला सन्मानासाठी ज्यावेळेस आम्ही आज मोठ्या आनंदाने उत्साहाने हे कार्य करत आहोत, असाही वर्ग आहे, असाही गट आहे की ज्यांच्या जीवनामध्ये आज आईची एक आर्त स्मृती, तिची आठवण आज त्यांच्या अंतःकरणामध्ये, ज्यांची आई ह्या जगामध्ये नाही, त्यांच्यासाठी आज मला काही ह्या गोष्टी बोलायच्या आहेत. आज अनेक लेकरं आपल्या आईच्या असण्याचं सेलिब्रेशन करत असताना काही जण मात्र आतल्या आत आईसाठी रडत आहेत. आईचं स्मरण करून त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये कठीणता आहे. आणि असं असताना काही विचार एक जस्ट 15 मिनटापूर्वी माझ्या अंतःकरणामध्ये आले, मनामध्ये आले. ते विचार मी ह्या ठिकाणी उतरवलेले आहेत आणि ते तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न या ठिकाणी करत आहे. या विचारांना मी एक शीर्षक दिलेलं आहे, टायटल दिलेलं आहे आणि तो टायटल आहे आई सगळ्यांकडे नसते. आई सगळ्यांकडे नसते असं म्हटलेलं आहे. आई सगळ्यांकडे नसते, तिची उणीव क्षणोक्षणी भासते. तिचा लढीवाळ स्वर सप्त सुरांपेक्षा महत्त्वाचा वाटतो. तिची आर्त हाक काळजाचा ठोका चुकवणारी असते. आई सगळ्यांकडे नसते. आई सगळ्यांकडे नसते, मात्र तिची आठवण त्यांच्या अंतःकरणात असते. मनाच्या कोपऱ्यात नाही तर मनावर स्वार होऊन आजही ती हयात नसणारी आई त्या लेकराच्या मनावर अधिराज्य करतच असते. तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपता येत नाही. आई सगळ्यांकडे नसते, तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपता येत नाही. तिच्या पदराने तोंडही पुसता येत नाही. घास भरवायला आईच नसते हो. अरे बाबांनो, आई सगळ्यांकडे नसते. आई सगळ्यांकडे नसते, तिची तस्वीर मात्र सगळ्यांकडे असते. तिची कुशी मात्र मिळत नाही. मिळतात ते केवळ तिच्या स्मरणातील अश्रू. तरी मोठ्या आनंदाने दुःख पदराआड ते लपवतात. तरी मोठ्या आनंदाने हे लोक दुःख पदराआड लपवतात. जगाला हे लोक फक्त हसताना दिसतात, रडताना दिसत नाही. जगाला हे लोक फक्त हसताना दिसतात. आईची जागा कधीच भरून येत नाही. आईची जागा कधीच भरून येत नाही. आईची जागा कधीच भरून येत नसते. लक्षात ठेवा बाबांनो, लक्षात ठेवा सर्वांनो, आई सगळ्यांकडे नसते. आई सगळ्यांकडे नसते. जगातलं एकमेव न्यायालय, ज्या न्यायालयामध्ये शिक्षा न होता केवळ क्षमा होते, ते न्यायालय म्हणजे आई आहे. ज्या व्यक्तीच्या शब्दकोशामध्ये, ज्या व्यक्तीच्या विचारांमध्ये हरणं कधीच नसतं, ते व्यक्तिमत्व आई नावाचं वादळ असतं. आणि म्हणून आई सगळ्यांकडे नसते, मात्र तिचं स्मरण, तिची उणीव
क्षणोक्षणी भासते. जर आवडलं तर नक्की, ज्यांना आई नाही आणि आजही ते आईच्या स्मरणामध्ये आजही कुठंतरी स्तब्ध आहेत, गंभीर आहेत, शांत आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करा. थँक्यू.